जय श्री कृष्णा. तक्ष फॅशन स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज आणि ड्रेसचा लूक चेंज करण्यासाठी ही ट्रेंडी सुंदर अशी स्लीव्ज शिकणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने विथ फिनिशिंग. तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता. याआधी पण ही स्लीव्ज केलेली आहे, पण त्याचा ड्राफ्ट मी त्याच्यामध्ये टाकला नव्हता. पण ती कशी क्रिएट करायची, त्याचे लटकन्स वगैरे कसे बनवायचे, हे सगळं मी त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपल्याला सर्व मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. हाईट मी 6 इंचेस घेतलेली आहे त्रिकोणाची. त्याच्यानंतर 2.25 इंच साईडला घेतलेला आहे आणि तो ट्रायंगल करून घ्यायचा. बुट्टीजसाठी मार्किंग करत आहोत. आपण ह्याच्यावरती बुट्टीज पण हातानेच करणार आहोत. असं कस्टमरचं डिमांड पण होतं. खूप प्लेन होतं म्हणून आपण त्याच्यावर बुट्टी करणार आहोत. बुट्टी 3 इंचेसचं मार्किंग केलेलं आहे समान अंतरावरती. जसं आपण रांगोळीचे डॉट टाकतो एकसारखे, तसे डॉट मार्किंग केलेले आहेत. फिनिशिंग हवी असेल, व्यवस्थितपणा हवा असेल तर तुम्हाला मार्किंग करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण बुट्टीज बनवलेल्या आहेत. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीत करतोय. सेंटर काढलेला आहे. सेकंडवाला जो नॉच आहे तो आपला फ्रंट स्लीवचा आहे, कारण फ्रंट स्लीव थोडी डीप असते. आणि फ्रंट बॅकचं मार्किंग करून घ्यायचं आहे, राईट रॉंगचं, म्हणजे आपल्याला इझी जातं, चुकत नाही आपलं, दोन्ही साईड एकसारखे होऊन जातात. अशा प्रकारे आपण कॅनव्हास काढलेला आहे. कॅनव्हासमुळे फिनिशिंग छान येते, व्यवस्थित आणि नेटनेटकेपणा येतो त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता कॅनव्हास कशा पद्धतीने ठेवलेला आहे. आणि आपण जी मार्किंग केलेली आहे मेन ह्याच्यावरती ट्रायंगलची, त्याच्यापेक्षा 1.5 इंच मी बाहेर मार्किंग केलेली आहे. बाहेरच्या बाजूने राईटवर राईट ठेवायचं आहे. कॅनव्हास प्रेस करून झाल्यानंतर आपण स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण ट्रायंगलला आणि साईडला पण, म्हणजे खालची पूर्ण साईड फिनिशिंगमध्ये आपोआप होऊन जाते. कॉर्नर करताना निडल खाली ठेवून आणि मगच सरकवायचा. डायरेक्ट तुम्ही केलं तर कॉर्नर येणार नाही, मग तो ट्रायंगल वगैरे होऊन जसं कर्व शेपमध्ये वगैरे होऊन जातो. तुम्ही बघू शकता प्रत्येक कॉर्नरला निडल खाली ठेवलेली आहे आणि देन आपण तो सरकवला आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते. अशाच तुम्हाला ट्रिक्स वेगवेगळ्या शिकायला भेटणार आहेत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. म्हणजे कशा प्रकारे आपण स्टिच करताना कधी-कधी प्रॉब्लेम्स येतात छोटे मोठे, आपल्या लक्षात नाही येत काय करायला हवं, ते पण आपण शिकणार आहोत. कॉर्नर डायरेक्ट कट केलेला आहे, त्याला नॉच आणि इथे सेंटरला पण जिथपर्यंत आपली स्टिच आहे तिकडे नॉच द्यायचा आहे. हे इकडे साईडला पण छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे, जे कॉर्नर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतात. तुम्ही बघू शकता प्रत्येक कॉर्नर किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेला आहे, खेचल्या नाही गेला. या स्लीव्जमध्ये पल्स कसे लावलेले आहेत साईडच्या फिनिशिंगमध्ये आणि मधले लटकन्स वगैरे कसे अटॅच केलेले आहेत, हे सगळं मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक पण सेंड करेल, तुम्ही तिकडे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जशी स्लीव्ज लावतो, अटॅच करतो, तशी स्लीव्ज लावायची आहे. तुम्ही लुक बघू शकता किती सुंदर आलेला आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे आयडियाज आणि स्लीव्ज डिझाईन्स वगैरे शिकण्यासाठी तक्ष फॅशन स्टुडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.